तोरगव्हाण येथे थोर सन्मित्र फाउंडेशनच्या नियोजित यात्री निवासाचे भूमिपूजन संपन्न। तोरगव्हाण येथे थोर सन्मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष उमाकांत वसंत बाउस्कर यांच्या सौजन्याने फाउंडेशनला 2300 चौरस फूट जागा निस्वार्थ दान करण्यात आली। या जागेवर नियोजित यात्री निवासाच्या इमारतीचे भूमिपूजन सचिव योगेश झोपेसह खजिनदार विलास चौधरी, अध्यक्ष उमाकांत बाउस्कर सर्व मान्यवरांच्या यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या यात्री निवासाचे उद्दिष्ट गावाला येणाऱ्या प्रवाशांना, यात्रेकरूंना, लग्नसमारंभ किंवा अन्य धार्मिक सामाजिक, खासगी कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना तसेच काही दिवस गावी शांत वेळ घालवण्यासाठी या निवासाचा उपयोग होणार आहे, अशी माहिती खजिनदार विलास चौधरी यांनी दिली। या उपक्रमासाठी अनेक समाजबांधव व भगिनींनी आर्थिक व इतर स्वरूपाची मदत केली आहे। श्रीमती शोभा रवींद्र चौधरी डोंबिवली 1 लाख रुपये, विजय बाउस्कर इंदूर 50,000 रुपये, सुरेश बाळकृष्ण महाजन खरगोन 1,50,000 रुपये, एस वैष्णव शाळेचे मुख्याध्यापक 21,000 रुपये याप्रमाणे दान मिळाले आहे। अभियांत्रिकी व इतर कामांसाठी जगदीश वसंत महाजन नाशिक आणि प्रसाद विश्वनाथ चौधरी इंदूर यांच्याकडून या दोघांनी प्लॅन, अंदाजपत्रक व अन्य तांत्रिक बाबींमध्ये मदतीसाठी पुढाकार घेतला आहे। या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन चंद्रकांत चौधरी, सचिव पवन चौधरी, फाउंडेशनचे सचिव योगेश झोपे, विलास चौधरी आणि नितीन रमेश चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले। थोर सन्मित्र फाउंडेशनची विनंती केली आहे की सर्व समाजबांधव व भगिनींना आवाहन करण्यात येते की या मोलाच्या व नाविन्यपूर्ण कार्यासाठी आपणही सढळहस्ते मदत करून ही भव्य, सुसज्ज व उपयुक्त वास्तू उभारण्यासाठी हातभार लावावा। आपली मदत ही सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरेल। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, तोरगव्हाण।